म्हणायचं म्हणजे माझा फुल टाईम व्यवसाय आहे आणि एखाद्या गोष्टीला नाही म्हणावं इतकं काम माझ्याकडे सध्या नाही, त्यामुळं हो म्हणणं हे होतंच पॉझिटिव्हली. माझी अशी निराशा या लोकांनी केली. 3च सीन आहेत. म्हटलं काय सगळ्या गोंधळाला उत्तर देणारी जेव्हा एखादी तुम्हाला स्क्रिप्ट मिळते ना, तर मला असं वाटतं की त्या स्क्रिप्ट तुम्हाला निवडलेलं असतं आणि ती तुम्हाला करावीच लागते. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. जय भीम पॅन्थर हा चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. धमाकेदार कास्ट माझ्यासोबत आहे. कसे आहात सगळे? मज्जा. एकदम मज्जा. इतकं भारी प्रमोशन सुरू आहे, म्हणजे ट्रेलर कधी येणार असा एक प्रश्न आहे. प्रोमोवर प्रोमो येत आहेत. किती मज्जा आली. फिल्म करताना मजा आली, सगळ्यांबरोबर काम करताना मजा आली आणि मुळात विषय इतका चांगला करायला मिळतो हाच एक मजेशीर म्हणजे काय म्हणतात त्याला लाभ आहे आमच्या सगळ्यांच्यासाठी. आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांनी जो रिस्पॉन्स दिलेला आहे तो तर म्हणजे धमालच. मजा सगळे मजेशीरच आहे. अगदीच. जयवंत सरांकडे येईल. सर, जेव्हाही चित्रपटासाठी फोन येतो की सर असा चित्रपट आहे, कराल का? ह्या चित्रपटासाठी जेव्हा फोन आला, एक पहिला थॉट मला सगळ्यांकडून ऐकायचा आहे की काय भूमिका होती आणि कसा तो थॉट होता आणि कसं काम झालं. एक तर निशांत बरोबर मी ऑलरेडी 1-2 फिल्म केल्या होत्या, तो असोसिएट होता, त्यामुळे निशांत फिल्म करतोय त्यामुळे मला खूप आनंद. आणि एक चांगला डिरेक्टर आणि चांगला विचार करणारा, किंवा मला जो डिरेक्टर वाक्य बोलायला सांगतो ना, तो डिरेक्टर आवडतो. कारण का हे वाक्य असं नाही, हे असं बोललं पाहिजे, इथे जोर दिला पाहिजे. तर असा हा डिरेक्टर मला आधीच माहिती होता आणि तो मला बोलवतोय आणि अशा या पिक्चरसाठी. आणि आत्ता जे सामाजिक जी सगळीकडे गडबड चालू आहे त्याच्यावर आधारित थोडासा आहे आणि त्याच्यावर भाष्य करायला नेहमीच मलाच आवडत असतं आणि मी नेहमी बिनदिक्कत बोलत असतो आणि तसा पिक्चर आपल्याला करायला मिळतोय त्याचा एक आनंद. आणि माझा एक भाऊ म्हणजे आनंद शिंदे त्यात एक गाणं गात होता आणि ते गाणं आता अजरामर होणार आहे. मला वाटतं पुढची सगळ्यात जयंती मोडून ते गाणं हिट होणार आहे. त्यामुळे तो एक अनुभव होता त्याच्यावर. तो परत त्याने परफॉर्म पण केलाय गाण्यामध्ये. त्यामुळे ते 2 दिवस आणखीन मजा आली त्यावर काम करायला. आणखीन बाकी हे सगळे दिग्गज लोक होतेच त्यांच्यावर काम करायला. मिलिंद शिंदे, शशांक शेंडे, गौरव मोरे हा माझा मुलासारखा आहे आणि खूप छान. किंवा डाळिंबकर असेल, ही सगळी अशी चांगले रोल करणारे त्याने निवडून त्या फिल्मसाठी निवडले होते. त्याला मी नेहमीच विचारतो कोणी आला तरी कास्ट काय आहे, कोण काम करतंय आणि आपल्याला कोणाबरोबर काम करायचंय हे महत्वाचं आहे. त्यामुळे ते सगळेच लोक नावं ऐकल्यानंतर मी लगेच बिनदिक्कत त्याला तर हो म्हटलंच होतं, पण ही नावं ऐकून तर हो म्हटलं. सर काय सांगा? नाही, हो म्हणण्याचं विचारशील तर म्हणजे हा चित्रपट करताना विशेष आनंद झाला त्याचा विषय ऐकून. निशांत माझा चांगला मित्र आहे. तो 2-4 सिनेमे त्याच्यावर केले जिथे तो असोसिएट डिरेक्टर होता ते. आणि दुसरं हो म्हणायचं म्हणजे माझा फुल टाईम व्यवसाय आहे आणि एखाद्या गोष्टीला नाही म्हणावं इतकं काम माझ्याकडे सध्या नाही, त्यामुळं हो म्हणणं हे होतंच पॉझिटिव्हली. पण याला हो म्हणताना जास्त विशेष आनंद झाला याचा विषय वगैरे ऐकून. जय भीम एक संघर्ष टायटल. संघर्ष म्हणाल तर काय, फुल टायमर, कलाकार, फ्रीलान्सर, त्याच्यामुळे तो 5वीला पुजलेला शब्द आहे संघर्ष. त्यामुळे कुठेतरी जिव्हाळ्याचाही वाटतो विषय. मग त्यात परत यात कशा विषयाला धरून संघर्ष आहे की ज्याची आज सामाजिक घडी पाहता या विषयाची जास्त गरज आहे आणि त्यावर परत आपल्याला करायला मिळतंय काम, म्हटलं जास्त आनंद झाला. अगदीच. सोनालीकडे येईल. सोनाली, आत्ताच आपलं बोलणं झालं, फार चूजी काम निवडतेस, म्हणजे फार चूजी असतो कामाच्या बाबतीत. ही जेव्हा फिल्म तुझ्याकडे येते कोणता विचार केलेलास, काय विचार केलेलास? मुळात मला जेव्हा पहिल्यांदा विचारण्यात आलं त्यावेळेला माझं असं झालं की तुला असं करायचं आहे आणि तू नायिका आहेस, इकडे हिरोईन म्हणून आहेस. तर मला वाटतं मस्त आहे, वाव भारी आहे, कसलं भारी, मस्त हिरोईन म्हणून आपण जातोय. आणि त्याच्यानंतर लगेचच काही सेकंदांमध्ये माझी अशी निराशा या लोकांनी केली. 3च सीन आहेत. म्हटलं काय 3च सीन आहेत आणि मी हिरोईन आहे, कशाला तुम्ही मला बोलवताय वगैरे असं झालं. पण नाही, ज्या वेळेला दुसऱ्या क्षणाला सगळ्या गोष्टी की ही लोक आहेत अशी कहाणी, कथा जी खूप महत्त्वाची असते एका फिल्मसाठी, ती अशी आहे आणि तिचा आक्रोश आणि तिचं काय म्हणणं आहे आणि ती कशासाठी तिथं हवी आहे. म्हणजे ती मला असं वाटतं की आपल्या किंवा आपण जे कॅरेक्टर करणार आहोत ते असण्यानी
जर ती गोष्ट भरून निघत असेल आणि नसण्याने जर काही फरकच पडत नसेल, ह्या 2 गोष्टी आहेत. मला माझ्या असण्याने जर तिथं काहीतरी होतंय तर मग मी ते 100% करते. आणि मी जर ते करत नाही आहे आणि त्या कॅरेक्टरलाच काही महत्त्व नाही, कहाणी पुढेच जात नाहीये, मग ते करण्यात काही पॉईंट नाही. पण ही कहाणी जर थांबेल, जर अलका नसेल, असं मला आतून खूप वाटलं जेव्हा ते सगळं ऐकलं तेव्हा. त्यामुळे मला असं वाटलं की मला करायला पाहिजे, काहीतरी वेगळं आहे. अगदीच. आणि देन चिन्मय, म्हणजे त्याचा मी कधी इंटरव्ह्यू केलेला आणि त्याचा मी आत्ता इंटरव्ह्यू करते. अगेन कसं होतं की चिन्मयचा जेव्हाही मी इंटरव्ह्यू करते तेव्हा चिन्मय बोलतो मी हा रोल निवडला कारण मला हे आवडलं, ते आवडलं. या रोलसाठी चिन्मयला नक्की काय आवडलं? मला असं वाटतं की रोलने कलाकार निवडतात, त्याप्रमाणे रोलने हा निवडलेला असावा कदाचित. आमची निवड ह्या आमच्या रोलने केली आहे असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा म्हणतो, मला असं वाटतं की चांगल्या कलाकृतीमध्ये रोल्स निवडत असतात कलाकारांना. म्हणजे मी चांगला आहे का नाही याच्यावरती मला अजिबात, मी लाल संघटनेचा अध्यक्ष म्हणून वगैरे असं काही व्हायचं नाहीये, पुढे यायचं नाहीये. पण मला असं म्हणायचं की असं काहीतरी असावं, असं घडलेलं आहे या सिनेमाच्या बाबतीमध्ये असं मला वाटतं. तर सिद्धार्थ नावाचा जो रोल मला विचारला होता, मुळात ना आपल्या आजूबाजूला इतका गोंधळ आता आहे, गेल्या 5 वर्षामध्ये आपण इतक्या सावळ्या गोंधळामधून चाललेलो आहोत ना की खरोखर खूप इन्सिक्युअर झालेलो आहोत आणि सोल्युशनच मिळत नाहीये. त्याच्यामध्ये मीडिया आणि घडणाऱ्या घटनांचा इतका भडीमार आपल्यावर होतोय ना की आपण अस्वस्थ, अशांत आहोत. आणि अशा अराजकतेमधूनच चांगली कलाकृती निर्माण होत असते. त्यामुळे आपण व्हिक्टिम पिढीमधले आहोत आणि या पिढीमध्ये आपण वावरत असताना जेव्हा अशी एखादी कलाकृती की फक्त संघर्ष म्हणून नाही, एका जातीची म्हणून नाही, पण सगळ्या गोंधळाला उत्तर देणारी जेव्हा एखादी तुम्हाला स्क्रिप्ट मिळते ना, तर मला असं वाटतं की त्या स्क्रिप्टने तुम्हाला निवडलेलं असतं आणि ती तुम्हाला करावीच लागते, कारण ते वरून आलेलं असतं. तर तसं काहीतरी झालेलं आहे. त्यामुळे माझं काय, मी कोण निवडणार, आम्ही सगळे निवडलो गेलो आहोत. आणि हेच फिलिंग 22 दिवस शूट करताना आम्ही अनुभवलं आणि त्याच्यामुळेच ही इतक्या कमी काळामध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचते आहे, गाणं पोहोचतंय, फिल्मची चर्चा होते आणि काय हे नेमकं ही उत्सुकता निर्माण झालेली आहे. अगदीच. मी मगाचा पण एक इंटरव्ह्यू जरा ऐकला तेव्हा तुम्ही प्रत्येकाने सांगितलं की दिग्दर्शक फार ऑन टो होता. म्हणजे दिग्दर्शकाला जेव्हा सिनेमात तोंड पाठ असतो किंवा त्याला माहिती आहे की माझा प्रत्येक कॅरेक्टर काय वाक्य बोलणार आहे किंवा तो कोणते पोश्चर त्याचे असणार आहे, तेव्हा तो चित्रपट एका वेगळ्या लेवलला त्याच्या परीने जातो. निशांतचं विशेष कौतुक या चित्रपटासाठी असेलच, पण जेव्हा तुमच्याकडे 90चा काळ येतो, तुमच्याकडे एखाद्या समाजावर आधारित एक सिनेमा आहे, कुठेतरी आपल्या आता देशात जिथे आपण म्हणतो की भावना फार पटकन दुखावल्या जातात, फार स्वस्त झाल्यात. मी काही बोललो की पटकन भावना दुखावल्या गेल्या, माझ्याकडून काही होऊ नये, किती तुम्ही काळजी घेतली तुमच्या लेवलला? मुळात मी याचं उत्तर देतो, पटकन लगेच सांगण्याचं कारण असं आहे, दुखावल्या जातात याचं पण मार्केटिंग केलं जाते. हा सगळा खूप मोठा स्कॅम चाललाय. मला सांग, नागपूरमध्ये एक प्रकरण घडलं, झाली का त्या समाजामध्ये ऍक्च्युअली तेढ निर्माण झाली आहे का? म्हणजे झालं, तिथे जे काय घडलं ते घडलं, पण म्हणून अख्खा महाराष्ट्र पडून उठला का? नाही. त्यामुळे तरुण वर्ग, आजकालचे लोक जे आहेत ना, ते खरोखर खूप सजग आहेत, त्यांना सगळं कळतं. पण याचा वापर इतक्या छान पद्धतीने राजकीय दृष्ट्या केला जातो की हा आपल्याला स्कॅम म्हणून सगळ्यामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रकार चाललेला आहे. तर मुळात मुद्दा हा आहे आणि हे सगळ्यांनाच कळत आहे. तर हे सगळं कळत असल्यामुळे त्याच्यावरच भाष्य करण्याचा प्रयत्न आहे. अशी एक चळवळ घडून गेली, त्या चळवळीने तेव्हा खूप जबरदस्त काम केलं, तळागाळापर्यंत ती पोचली होती. तसंच आहे ना, जर खरोखर प्रश्न असेल ना, सगळ्यांच्या मनातला असेल ना, तर त्याला तुम्हाला रिस्पॉन्स सगळ्या समाजातून मिळणारच. ही फक्त एका समाजाचीच कथा आहे असं आपण जर म्हटलं तर आपण खरोखर संकुचित आहोत. आणि आपण तसे जर नसणार आहोत तर फक्त आपण समाजाकडे म्हणून बघूया नको, आपण चळवळ ही सर्वसमावेशक सगळ्यांची आहे म्हणून बघितलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी फिल्म बघितली पाहिजे. अगदी. सर काय सांगाल? लोक, ह्याचा मुद्दा त्याचं पुढे एक्सटेन्शन सांगायचं म्हटलं तर लोक खूप सजग आहेत, समजदार आहेत. त्याने सांगितलं, घटना घडली, नागपूरला घडली, इकडे घडली, तिकडे घडली, त्यातून राज्य देश पेटला का? नाही पेटला. म्हणजे जनता मॅच्युअर्ड आहे, त्यांना आज कळतंय. हा एक अँगल आहे. आणि दुसरा, जनता त्यांच्या प्रॉब्लेममध्ये स्वतःच्या इंडिव्हिज्युअलमध्ये त्रस्त आहे खूप, ते एक आहे. माध्यमांचा आणि दुर्दैवानं पॉलिटिशियन्सचा, तुम्ही काय एवढे समजूतदार आहात, तुम्ही पेटा ना, त्याच्याशिवाय आमची घरं, आमच्या चुली पेटणार नाही. हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम मोठा केला जातो माध्यमातून, है ना. तर या सगळ्यांवर कुठेतरी सोल्युशन
आपण एक आलं पाहिजे, सगळ्यावर सोल्युशन म्हणजे समता आहे, याचा संदेश देणारा हा चित्रपट आहे. पण तेव्हा हा सर नाही, बरोबर. नाही बोला ना. नाही, मी आता गोव्यात होतो, बरोबर. माझा आजीबाईचा दौरा होता गोव्यात आणि आय फाउंड पीपल आर एन्जॉयिंग. एकतर 3-4 दिवसाची सुट्टी होती. लोक म्हणजे काही नाही. आणि असाच एक गुजराती असं ग्रुप होता. त्यामुळे मी, मुग्धा, अभिजित, अभिनय आम्ही बसलो होतो आणि ते सारखे पहिल्या बसल्यापासून ते आणि मी टाळत होतो नजर न द्यायची, नाही ते पकडणार आपल्याला. शेवटी त्यांनी मला कालांतराने 1-1.5 तासाने पकडलंच. मग ते बोलायला लागले, अरे आपका सरफरोश ये हो, असं तसं तसं. मग असं या विषयावर आल्यानंतर ते म्हणाले, हमको पडी नाही, हमको करेक्ट हम एन्जॉय करणे. करेक्ट. तर लोक असे पण आहेत, मी बघितली लोक, आणि केवढी लोक आहेत, बापरे, एन्जॉय करत होते सगळेजण. बीचवर गेलो तिकडे पण त्यांना काही पडलेलं नाही. काही लोक अशी पण आहेत आणि ते मला असं वाटतं ती चुकी आहेत. त्यांना ह्या भानगडीत पडायचंच नाही. तुम्ही काय करायचं ते करा, वाट लावायची लावा. आम्ही चुकी आहोत, आम्ही मस्त एन्जॉय करतोय, दॅट्स इट. अशीही लोक आहेत. अगदीच. पण हा सगळा चित्रपटाचा भाग झाला. पण जयवंत सर, तुम्ही सेटवर असताना एखादा किस्सा जर आम्हाला आत्ता सांगितला नाही तर इंटरव्ह्यू कदाचित अपूर्ण राहील. म्हणजे सोनाली होती, हा होता, यांची खूप छान फ्रेंडशिप आहे जी आत्ता मी कॅमेऱ्याच्या मागे बघितली. त्या फ्रेंडशिप बद्दल पण ऐकायचं आहे सर. तुम्ही आणि सोनालीचं बॉन्डिंग पण मला ऐकायचं आहे आणि एखादा किस्सा तर ऐकायचाच आहे. किस्सा म्हणजे तुला माहिती आहे, आम्ही खाण्याचं माझं असतंच आणि मी ज्याच्या गावी जातो तेव्हा मी शक्यतो प्रोडक्शनचं काही खात नाही. मी आपोआप लोक प्रेम करणारी असतात, ती घरी घेऊन जातात. एक आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो शेलूला, त्यांचं नाव काय त्याचं, सॉरी मी तुमचं नाव विसरलो. खाल्लं असणार आहे त्याचं एवढं. तेच म्हणून तर ते सवय दिली का रे? नाही, पण अचानक ते विचारल्यानंतर आठवलं. पण अप्रतिम माणूस, इतका प्रेम करणारा माणूस. तर त्याने आम्हाला इतकं सुंदर जेवण दिलं होतं आणि मी सगळ्यांना फोन केले होते. त्या नशीब कोणाचं होतं, या माणसाचं, याला मिळालं. अप्रतिम जेवण म्हणजे आय स्वेअर. त्या तिकडच्या नदीवरचे मासे, स्टार्टर मध्ये 4 मासे आणून ठेवले वेगवेगळे. ते त्यानंतर मटण वगैरे सगळंच होतं, भाकऱ्या वगैरे सगळं 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 छान. त्यानंतर स्वीट डिश वगैरे वगैरे वगैरे. तर मी, गौरव आणि मिलिंद शिंदे वगैरे येणार होते, ते आले. गौरव त्या मिलिंदमुळे अडकला. मिलिंदच्या जाम प्रेमात पडले. मिलिंदचा अभिनय आणि असं तसं. गौरव बहुतेक मला असं वाटतं हळूहळू तो मिलिंद सारखं करायला लागणार. मला सांगतो असं करणार, असं मला गौरव बद्दल खूप वाटतंय. तर गौरव, तू लक्षात घ्या ना, तू चेंज होणार आहे. याच्या अभिनयाचा किती कस लागला असेल. सिनेमा पूर्ण संघर्षावर आणि हा इतका छान जगला तिथे. तर असे खूप सारे किस्से आहेत, खूप सारे किस्से आहेत. अजून मला आठवतील, किस्स्यांवर आली अजून आठवल्यानंतर मी नंतर लगेच सांगितलं. बरं, मिलिंददादांचा जर विषय निघाला आहे तर सांगणं आवश्यक आहे की ते जितके धीरगंभीर आणि शांत वाटतात, ज्यांची भीती वाटते, तसं ते अजिबात नाही आहेत. ते अत्यंत खोडसाळ आहेत आणि यांच्या मित्रांना माहिती आहे. त्यांनी काही सिनियर कलाकारांची इतकी खतरनाक नक्कल केलेली आहे की आम्ही हसून हसून वेडे व्हायचो. सगळ्यात आमच्याकडे कोणी ब्रॅट असेल तर ते मिलिंद शिंदे सर आहे. आणि जर तुम्हाला पुढे इंटरव्ह्यू कधीतरी भेटेलच तो आता, किंवा आपण रिलीज असेल काहीतरी, तेव्हा नक्की हे विचारा, नक्की नक्की. सर मी ऍक्टिंग करून दाखवा. नाही, तो आहे व्रात्य आहे तो. मी त्याला तर म्हणजे त्या काळापासून ओळखतोय. आता हिची जी हेअर लेंथ आहे ना, ह्याच्यापेक्षा लांब मिलाची होती पोनी एवढी. हो, मी मिलिंद शिंदेला तेव्हापासून ओळखतो. वेणी घालायचा मिलिंद पूर्ण, तेव्हापासून ओळखतो. आय थिंक 1992-93 NSD नंतर सगळं 96 ही वॉज ॲट NSD. दिल्लीतच माझी त्याची ओळख झाली NSD मध्ये. तेव्हा म्हणजे त्याचा सगळ्यात तो येतो मला बेस्ट. हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसरं एक धमाल प्रकरण आमच्याकडे सोनाली पाटील. हो, येस, की त्याच्याबद्दल जसं मी मगाशी पण सांगितलं की लोक अभिनय करण्याच्या आधी वाचा शुद्धीचे किंवा फेशियल एक्सरसाइज करतात. सोनाली रील करते. तिला रील करून एक एनर्जी मिळते, तिची गाडी स्टार्ट होते आणि मग ती अभिनयाच्या मुख्य प्रवाहाकडे वळते.
तर असं असल्यामुळे आम्हाला सेलूचं आत्ताचं वातावरण कसं आहे, सध्याची भौगोलिक अवस्था कशी आहे, सामाजिक अवस्था कशी आहे, हे तिच्या वास्तवदर्शी रील्स मधून कळायचं की सेलूमध्ये आज असं घडतं आहे. किती छान ना, वास्तवदर्शी रील लोकांपर्यंत पोहोचवणं ही किती मोठी जबाबदारी माझ्याकडे होती. एवढ्या उन्हामध्ये आम्ही शूट करतोय, हे ऊन जर आम्ही कॅप्चर नाही केलं तर तुमची जी काही हाल अवस्था होतीये हे कोण संघर्ष लोकांपर्यंत, होता, हा. ऍक्च्युअल संघर्ष आहे तो लोकांपर्यंत पोहोचायला हवा की नाही. बरं, माझ्या रीलनी सुरुवात झाली ती झाली, यांनी कधी रील केलेली नाहीये तर ते आता जगाला दुनियेला सांगू शकतात ना. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपण जी पहिल्यांदा करतो ते आवर्जून आपण सगळ्यांना सांगतो. जर कोणी नाचवलं असेल तर सोनाली आहे. एक्झॅक्टली. म्हणजे सेलूला पाणी प्रश्न पण गंभीर आहे तिच्या रील मधून कळलं. ज्या नदीच्या बॅकग्राऊंडवर तिने रील शूट केला त्या नदीमध्ये पाणीच नव्हतं. नाहीये. हो, पण हे तिच्यामुळे सेलूच्या म्हणजे यांच्या आवडत्या गाण्यावरती आम्ही सर्चिंग वगैरे करून छान नाचवतो. आता ते डिजिटल आलंय ना, ज्यावेळेस टीन असायचे तर किती रीलचा सिनेमा असं विचारलं जायचं. एक्झॅक्टली. हो, आता आम्हाला या बाबतीत कोणी विचारत आम्ही म्हणून सोनालीला किती रीलचा सिनेमा आहे. बघा किती मोठी जबाबदारी माझ्याकडे टाकलेली आहे. अँड आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी अशा ऍक्च्युअल रील करते आणि लोकांपर्यंत पोहोचवते. सो मला बिलकुल काही नाही वाटत. मला खूप छान वाटतं की इतकं तुम्ही माझं मन मुराद कौतुक केलं. थँक्यू सो मच. अगदीच. पण जोक्स अपार्ट, ही केमिस्ट्री किती बिल्ड झाली किंवा गौरव सोबत तुमची केमिस्ट्री किती बिल्ड झाली? सोनालीची पहिली सिरियल ही वैजू नावाची सिरियल नाहीये, घाडगे आणि सून नावाची सिरियल तिची पहिली सिरियल. नाही, त्याच्या आधी मी काम केलेलं. हा, पण ती दिसलेली नव्हती ना. दिसलेली नव्हती तर काही. ती दिसली पहिले म्हणजे हा तारा गवसला तो आमच्या गाडगे आणि सून मध्ये. आमच्या यांच्या. हा. गाडगे सून मध्ये तारा यांना गवसला, आधी इंडस्ट्रीला गवसलेला. आणि त्याच्यानंतर मग जो काय तारेवरचा कसरतीचा प्रकार घडला तिच्या आयुष्यातला, तर ती तार मुळात जी होती पहिली ती गाडगे आणि सूनची, तिथे हा तारा पहिले आम्हाला लाभला. म्हणजे तेव्हाही मी त्यांची हिरोईन होते हा. आणि म्हणजे प्रेमात पडलेले वगैरे असं ब्लर वगैरे, असं ब्लरनी माझे हेअर वगैरे असे उडतात आणि मी त्यांना बघत बसते, असा तो सीन होता. आणि जो की सीन मी ऍक्च्युअली या मूवी मध्ये नाही केला, पण मग तेव्हाही ते माझे हिरो होते आणि आता फिल्म मध्ये डिरेक्टली मग माझे हिरो झाले. आणि हा स्वतःच ब्लोअर घेऊन आता खाली बसून ब्लोअर इतकं केलंस हो, इतकं केलं. म्हणजे इतके दमदार कलाकार. आमच्याकडे तर माझी सुनबाई होती वैजू नंबर 1 मध्ये. येस. आणि बाबा होते माझे ते सासरे दाखवलेले आणि कंटिन्यू आमचे सीन असायचे. तर म्हणजे सगळे जे कुठे कुठे कनेक्टेड होते ते या चित्रपटात एकाच फळीवर आले. आणि मी एक्झॅक्टली. म्हटलं ना, कलाकृती निवडते कलाकारांना. Exactly. हे नाही आता याचा बदला घ्यायचा. एक फार तडफदार गाणं आहे चित्रपटात. ते गाणं सगळ्यांनाच वेडलं होतं आणि आम्ही आनंद शिंदेचा इंटरव्ह्यू केला त्या दिवशी. सगळ्यांचे इंटरव्ह्यू नाही मिळाले, पण त्यांनी फार कौतुक केले त्या गाण्याचं आणि त्यांनी अक्षरशः जीव ओतलाय आणि त्यांच्या गाण्याचे सगळेच फॅन आहेत. सोनाली, तुझ्याकडे येईल ते गाणं शूट करताना नक्की काय धमाल आली? ऐक खूप मजा आली. एकतर सगळेच त्या दिवशी मी खुश होते या गोष्टीसाठी, कारण सीन होते कंटिन्यू सरांबरोबर, माझे चिन्मय सरांबरोबर. त्यामुळे ना तसं भेटता येत नव्हतं कोणालाच. मग मी काय करायचे, जेव्हा माझे सीन संपायचे त्यावेळेला मी सेटवरती जाऊन बसायचे. पण त्या दिवशी सगळी अख्खी फौज होती आणि अगदी व्हॅनिटीमध्ये वगैरे 5-5, 6-6, 7-7 जण वगैरे अशी लोक बसलेली असायची, सगळे मस्त. आणि लग्न सोहळा वगैरे असतो ना तसा मला फील होता. ॲक्च्युअलमध्ये तिथली सगळी लोकं जी होती ती रेडी होऊन आलेली, मस्त व्हाईट कलरचे कपडे सगळ्यांनी घातलेली. सरांनी माझे मोबाईल लपवणे, काय करणे, असे प्रकार इतके भारी. म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की मी फार म्हणजे माझ्यापेक्षा वयाने मोठ्या लोकांबरोबर आहे, असं अजिबात वाटत नव्हतं. इतकी दंगामस्ती सुरू होती. मी कुठेतरी मोबाईल ठेवायचे आणि मग ते सगळ्यांना सांगायचे, हिला सांगायचं. म्हणजे मला अक्षरशः रडवलं त्यांनी. इतकी मजा केली, खूप मजा आली, खूप मजा आली. मी एवढंच सांगेन तुला. काय सांगशील? सगळं गाव नाचत होतं एक्झॅक्टली. आणि सगळं गाव खरोखर एन्जॉय करत होतं. आणि असं गाव ज्यांनी 22 दिवस कुठलाही त्रास दिला नाहीये, कुठल्याही वेळेला आम्हाला तेवढंच वेलकम केलेलं आहे, आमच्या खाण्यापिण्यावर सगळ्या गोष्टींची सोय बघितलेली आहे, आपलंसं करून घेतलंय, ते गाव एकत्र येऊन तिथे नाचत होतं. माझ्या मते तिथेच दिवाळी, दसरा सगळे सोहळे तिकडेच होते. अगदी मस्त. पण बाबासाहेबांनी खूप आधी सांगितलं, शिका आणि संघटित व्हा. आत्ता मग चित्रपट जेव्हा बनतोय एका भाषेवर, जेव्हा तरुणांना सांगितलं जातंय की त्यातून काही शिका आणि अप्लाय करा, आता तरी संघटित व्हा किंवा आता तरी एकत्र येऊन काम करा. सो आता जर मी तुम्हाला विचारलं की हा चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात येईल, 2 तास 30 तरुण मंडळी चित्रपटगृहाबाहेर काय घेऊन येतील? माझ्या मते संघर्ष घेऊन येतील. आणि मला असं वाटतं की ही जी लोक बघतील ना फिल्म, आता जे चाललंय ना त्याला कदाचित लोक उत्तर देतील बाहेर आल्यानंतर.
असं मला वाटतं. कारण का मी बाळासाहेब ठाकरे हे माझं दैवत आहे. मी नेहमीच त्यांच्याबरोबर मार्मिक वगैरे असं केलेलं आहेत आणि मी त्यांना त्याचे बसायचे. मग पुरुषोत्तम बेटे डिरेक्ट केलेलं मी पाठ करताना दाखवायचो. मग तिथे ते चिन्मयचं नाव घे, संजयचं नाव घे, असं सटायर ते सांगायचे आणि आम्ही करायचो. त्यावेळी मी म्हणजे सगळे उज्ज्वल असतील, नाईक असतील, हे सगळे लोक असे विंगेर असायचे, समोर पण यायचे. त्या माणसाचा जो ओरा होता तो इतका सॉलिड होता. तसं या फिल्म बघितल्यानंतर ते ओरा बघून बाहेर आल्यानंतर जर कोण काहीतरी बोललं विरुद्ध म्हणजे समाजाची किंवा समाजकंटकाची याच्याबद्दल काही बोललं तर ते रिॲक्ट करतील एवढं नक्की सांग. सर काय सांगा? शिका या बाबतीत बऱ्यापैकी अवेअरनेस आलेला आहे. हा चित्रपट संघटित व्हा हा संदेश जास्त चांगल्या प्रमाणे देईल. येस, कारण संघटित होत नाहीत, समता येत नाही तोपर्यंत तुमच्या शिकण्याचा काही उपयोग समाजाला नाही आहे. हा एक महत्त्वाचा संदेश यातून असावा असं मला वाटतं. सोनाली, आपल्या फिल्मचं नाव आहे जय भीम पॅन्थर एक संघर्ष. मला असं वाटतं कुठलाही पर्टिक्युलर एका जातीचा हा नाही आहे सिनेमा, हा सगळ्यांसाठीचा आहे सिनेमा. सो प्लीज जाऊन या गोष्टीसाठी बघा. कारण एक यूथ म्हणून आपण समाजामध्ये उतरत असताना कुठल्या तरी संघटनेमध्ये आपण उतरतो आणि जेव्हा उतरतो तेव्हा ती गोष्ट किंवा ती संघटना फॉलो करतो, त्या संघटनेचं काम करतो. ही फिल्म बघितल्यानंतर आपण काय करतो आहोत आणि कुठे आहोत आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे हा थॉट घेऊन मला असं वाटतं की आत्ताची मंडळी जी सगळे यूथ आहे ते नक्कीच बाहेर आल्यानंतर स्वतःला प्रश्न विचारते. म्हणजे बाबासाहेबांचं व्यापक असणं कळेल. बाबासाहेबांनी संविधान फक्त ठराविक समाजासाठी लिहिलं का? देशासाठी लिहिलं. मग शिका आणि संघटित फक्त ठराविक समाजाला सांगितलं असणार का त्यांनी? नाही, त्यांनी सगळ्या देशाला सांगितलेलं आहे, सगळ्या जातीपातींना सांगितले, सगळ्या धर्मांना सांगितलं आहे. इतकी सोपी गोष्ट आहे. ही फिल्म बघितल्यावर कळेल की फक्त ठराविक समाजाला नाही तर सगळ्यांना सांगितले. शिका म्हणजे अवेअरनेसमध्ये या, कॉन्शियसनेसमध्ये या, कसल्या स्वतःच्या जर्नीच्या बद्दलचं. आणि मग त्यातून तुमचं ऑटोमॅटिकली एकत्र येणं होणार आहे. कारण कॉन्शियसनेस वाढला की तुम्हाला कळेल की अरे सगळीकडे एकच तत्व तर काम करतंय, आपण ऑलरेडी संघटितच आहोत. मग त्याचा उपयोग कुठे झाला पाहिजे? उत्तम मानव समाज निर्माण होण्याची आत्ताची सगळ्यात जास्त गरज आहे. आणि हेच तरुण बाहेर पडल्यानंतर आपल्या घरी येऊन जाणार. खूप मस्त. आणि जेव्हा असे चित्रपट येतात जे समाजाला योग्य दिशा दाखवतात किंवा काय म्हणतात एक असं काही काम करतात जे आपण ओपन प्लॅटफॉर्मवर नाही करू शकत आत्ताच्या काळात. आपल्याला आता बोलण्याची पण लिबर्टी नाही आहे, हे आपल्याला आता एखाद्या पॉलिटिशियनवरून कळतं किंवा पॉलिटिक्सवरून कळतं. पण चित्रपट असा एकच माध्यम आहे आणि हा चित्रपट एक माध्यम आहे जो यूथला स्पेशली सांगू इच्छितो की आता तरी संघटित व्हा आणि आता तरी आवाज उठवा. सो जेव्हा हा चित्रपट मग प्रेक्षकांसमोर येतो त्या प्रेक्षकांनी याला डोक्यावर चढवलंच पाहिजे आणि मग ही भांडणं नाही झाली पाहिजे की आपल्याला स्क्रीन्स नाही मिळत. सो आता असा एक चित्रपट आला आहे जो प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने जागृत करेल. आणि हा चित्रपट बघण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? 11 तारखेला नक्कीच पिक्चर बघायला याल तुम्ही. आणि का मला नाही वाटत हे सांगावं की तुम्ही थिएटरला या. कारण या पिक्चरचा जो प्रोमोज आहे किंवा गाणी आहे हे एवढं प्रभावीपणे जात आहे बाहेर, त्यामुळे तुम्ही यालच आणि तेव्हा तुम्हाला कळेल. त्यामुळे मी एवढंच सांगेन 11 एप्रिलपासून सतत बघायला या परत. खूप मस्त. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.